कसे आहात सगळे? तर यासाठी व्हिडिओ केलेला आहे की आम्ही चाललेलो आहोत कुठे सांगा. आपण चाललेलो आहोत घनसोली मधून रायगड जिल्हा बल्लाळेश्वर, जो की अष्टविनायक मधला एक गणपती आहे. खूप नामांकित गणपती आहे. तर तिकडे आमचा प्लॅन असा आहे की आम्ही आता निघालोय बघा. किती वाजले? 2 वाजले, 2:15 झाले. तर आम्ही आता आहोत खारघरला. घनसोली मधून निघालो, अर्धा तास लागला आम्हाला इथे यायला. ट्रॅफिक खूप होतं. तर आम्हाला अजून इथून 3 तास दाखवत आहे, 3 ते 3.5 तास. जसं की पावसावरती आणि ट्रॅफिकवरती डिपेंडेंट आहे आम्ही कधी पोहोचू ते. आणि बऱ्याच दिवसापासून आमचा प्लॅन असा होता की आम्ही कुठे जायचं, रायगडला जायचा प्लॅन, इकडे तिकडे जायचा प्लॅन, पण काय प्लॅनच सक्सेस होत नव्हता. आणि तुम्ही तर बघताय, आम्ही पावसाची वाट बघतो. पावसाची वाट बघता बघता 1 महिना असाच निघून गेला. प्रत्येक वर्षी पाऊस कधी आधी येतो, कधी बरोबर वेळेत येतो. तर या वर्षी रेकॉर्डच केलंय पावसाने. जवळजवळ 1 महिना लेट केलंय पावसाने. कारण तर अधिक महिना. अहो हा, अधिक माझं नाव पण अधिकच आहे. अधिक आणि महिना अधिक आलेला महिन्यामध्ये पाऊस म्हणून. पडत नाही असं. अधिक महिना झाल्यावर पाऊस पडतो. तर तर कालच वटपौर्णिमा झालीये, तर आता पडेल पाऊस. तर आम्ही आता खारघरला आहे आणि आमचा असं प्लॅन आहे की आम्ही पोहोचल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. आणि गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिकडे आम्हाला कुठे राहण्याची, हॉटेलची सोय, खाण्याची सोय, आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत की आम्हाला जर तिकडे जर भक्त निवास मिळाला राहायला आणि तिकडचा जर महाप्रसाद मिळाला तर आमचं भाग्यच आहे. आणि जर नाही मिळालं तरी पण ठीक आहे, काय हरकत नाही. गणपतीला जायचं म्हटल्यानंतर खूप एक्साइटेड आहे. आणि तिकडे आम्ही स्टे केल्यानंतर आमचा उद्याचा असं प्लॅन आहे. उद्या आम्ही इथून 5 ते 6 वाजता 5 ते 6 वाजता उद्या आम्ही रायगड साठी निघू पालीमधून. रायगड वाजता आम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत वगैरे जरी पोहोचलो तरी आम्ही 7 वाजता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करू. जो काय असेल 1 दीड 2 तास जे काय असतील ते आम्ही ट्रॅक करून वरती जाऊन रायगडची पूर्ण माहिती घेऊ. तिथला परिसर बघूया. शिवरायांचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आम्हाला जायचं. आमचं एक स्वप्न होतं, ते आमचं आज पूर्ण होणार आहे. तर बघूया आपण आता प्रवास कसा राहतो. मला तुम्हाला कळवतच राहीन मी. तुम्हाला तोपर्यंत दाखवू, व्ह्यू दाखवू, भेटत नजारे राहू दाखवू. आपण पुन्हा पुन्हा नव्या व्हिडिओत. तर नाही, नवी सुरुवात आहे, तर हा. तुम्हीही लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला कुठे आवडेल जायला हे नक्कीच सांगा. तर आणि आणि तुम्हाला प्रवासाचा व्हिडिओ मधून मधून आम्ही तुम्हाला रोडची ट्रिप आहे ना ती दाखवत राहू. आम्ही ब्रेक घेतोय, आमचं हॉटेल काय असतील आता, आम्ही कुठे नाश्ता करतोय किंवा काय. तर आम्ही तुम्हाला प्रवासाचं सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही सांगू. जसं काय सेलिब्रेट असं. तर पुढे तुम्ही बघत राहा, खूप मजा येणार आहे, खूप इंटरेस्टिंग असेल. बघा. तोपर्यंत बाय. गणपती दिसले. गणपतीचा वरचा बोर्ड दाखवा. हा निळा बोर्ड दिसतो ना, तो डॅशबोर्ड पण येऊ द्या. खाली टाकू नको. Slight right toward National Highway 48, then turn right onto National Highway 48.
Turn right onto National Highway 48. Turn left onto National Highway 66. Continue on National Highway 66 for 23 kilometers. पूर्ण वेगळी गाडी आहे. नको ना, असं स्थिर ठेव मोबाईल, डॅशबोर्ड जास्त दिसून देऊ नको. दिसू दे पण जास्त नको. पुढे बघा. जबरदस्त पाऊस चालू आहे, जबरदस्त. मस्त वाटतंय.
चाकू बघा काय विकताय शेंगा विकतात छत्री घेऊ हा घे ना. चावी कुठे आहे? माझ्याकडे चावी आहे. अरे हे काच पण वर नाही तर मित्रांनो, आमची गाडी बघा, ही आता गुढीपाडव्यालाच आम्ही नवी घेतलेली आहे. जिचा नंबर बघा आपला ठाण्याची पासिंग आहे. ठीक आहे, तर चला निघूया आपण. हा इकडचा व्ह्यू बघा, हा ना कोणता डोंगर आहे माहिती नाही मला, पण खूप छान असा व्ह्यू आहे इकडे बघा, मंदिराच्या जस्ट पाठीमागे. म्हणजे भक्त निवासच्या इथून दिसतं बरोबर ते बघा तुम्ही. खूपच छान आहे. आणि हे बघा फ्री पार्किंग आहे. ही माझी बायको. हे बघा इकडे. आणि हे कोणतरी आहेत, कदाचित हे जे दिसतंय ना, ही इमारत, ती इमारत कदाचित भक्त निवासची असणार आहे. हे बघा आहे भक्त निवास 1. याच्यामध्ये मला रूम मिळालेला आहे. आणि इकडच्या बाहेर ना एक परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे. तर त्यांना मी विचारलं की हा परिसरमध्ये गाडी वगैरे लावता येईल का, तर ते बोलले की फक्त बाईक पार्किंगला इकडे अलाउड आहे. असं बघा, खूप छान परिसर पण आहे. मंदिराकडे जायचा मेन मार्ग एंट्री आहे. तर आम्ही चाललेलो आहे. आणि त्याच्या आजूबाजूला बघा मार्केट आहे, खाऊची दुकानं, खेळण्याची दुकानं वगैरे, प्रसाद बघा. हा आहे मंदिराचा परिसर बघा. मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे आम्ही गाभाऱ्यात जाऊन फोटो नाही काढले. तर मी बाहेरून थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो.
बघा थोडा पाणी. कसं आहे, छान आहे का? अच्छा, एक नंबर. बघा, मस्त पाऊस चालू आहे. त्याच्यामध्ये वडापाव मिरची जबरदस्त. काय मासे आहे की गरम काय? गरम होत आहे. असं तो हे भक्तनिवासचा परिसर आणि भक्तनिवासच्या आतमध्ये जायला त्याचा हा मेन एंट्रन्स. आता हे भक्तनिवास आहे, खूप छान परिसर आहे. आणि आत्ताचं जे त्यांनी आता नवी इमारत बांधली आहे ना, तिकडचं इंटेरियर पण खूप छान बनवलं. आपल्याला काय वगैरे मागली आहे, खूप छान आहे. इकडे याची लिफ्ट आहे. असं हे त्याचं रिसेप्शन खूप छान आहे. अशा या रूम आहेत. मेन एंट्री इकडची. आणि आम्हाला हा रूम मिळालेला आहे 106 नंबरचा. हा दोघांसाठी बेड आहे. आणि इकडे बघा, हे वॉशरूम इकडे आहे. इकडे AC आणि एक जण इकडे झोपू शकतो. आणि बघितलात ना तर तुम्ही बाहेरचा व्ह्यू पण बघा, किती छान आहे. खूपच खूपच छान आहे. बघा, हे बघा, खूपच अप्रतिम आहे. आणि वॉशरूम बघा, इकडे गरम पाणी, इकडे हँडवॉश, बेसिन वगैरे नीट अँड क्लीन आहे. दिसतच असेल मला. हे बघा, खूपच छान. शॉवर, लाईट, सिलिंग अप्रतिम आहे. पूर्ण वॉशरूमला स्टाईल आहे.